तो अधिकारी आहेस ना, कर्मचारी संघटनेचा अध्यक्ष. बोधगया येथील महाविहाराचं व्यवस्थापन भारतीय बौद्ध समाजाच्या व भारतीय बौद्ध भिक्खूंच्या ताब्यात देण्यात यावे, त्या अनुषंगाने आज 25 मार्च रोजी नांदेड जिल्ह्याभरातून महामोर्चाचं आयोजन करण्यात आलं आहे। या महामोर्चामध्ये भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, विविध संघटना व विविध राजकीय पक्षांचे नेतेगण व सर्व कार्यकर्ते एक धार्मिक म्हणून आपण यामध्ये सहभाग नोंदवत आहेत। त्याच पद्धतीने कमीत कमी 1.5 ते 2 लाखाचा जनसमुदाय या नांदेड जिल्ह्यामध्ये कृषी उत्पन्न बाजार नवा मोंढा या ठिकाणी उपस्थित राहणार आहे आणि त्या ठिकाणाहून आयत्या मार्ग शिवाजी मार्ग या रोडवरून हा जनसमुदाय शांततेमध्ये निघणार आहे। शिवाजीनगर पोलीस स्टेशन या ठिकाणी सामाजिक कार्यकर्त्या सोनीताई सोनकांबळे व आमचे मित्र राज भालेराव यांनी या ठिकाणी फळे व पाणी वाटपाचा कार्यक्रम या ठिकाणी उपक्रम आयोजित केला आहे। या उपक्रमासाठी जेवढाही जनसमुदाय येईल त्या समुदायाला पुरेल असं फळे व पाणी वाटपाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं आहे। त्यांच्या या उपक्रमासाठी आमच्या सर्व मित्रमंडळातर्फे आम्ही त्यांना शुभेच्छा देतो। इथून पुढील कार्यासाठी त्यांना अशीच उत्कर्ष यावं ही आम्ही त्यांना सदिच्छा व्यक्त करतो। तर जोपर्यंत हे महाव्यवस्थापन भारतीय बौद्ध संघाच्या व भिक्खू संघाच्या ताब्यामध्ये देणार नाही तोपर्यंत हा संघर्ष मोठ्या प्रमाणामध्ये हा लढा चालू राहील। आणि आजच्या या मोर्चासाठी मी माझ्या सर्व मित्रांच्या वतीनं मी त्यांना शुभेच्छा करतो। हा उपक्रम राबवला हे संयोजक सोनी सोनकांबळे व राज भालेराव यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो। जय भीम, जय बुद्ध, जय नमो। आज नांदेड शहरामध्ये संपूर्ण जिल्ह्याच्या वतीने जो बौद्धगया येथील महाबोधी विहार मुक्ती आंदोलनासाठी ते महामोर्चा आयोजित केलेला आहे। त्या महामोर्चामध्ये संपूर्ण जिल्ह्यामधून सर्व बौद्ध बांधव सहभागी होणार आहेत। त्या बौद्ध बांधवांची इथं व्यवस्था पाण्याची एवढा उन्हाळा आहे, पाण्याची कुठे तहानलेली आमची जी बौद्ध बांधव, महिला, सर्व ज्येष्ठ थोर जी जनता येणार आहे त्यांच्यासाठी आमचे सोनकांबळे ताई व आमचे राजदादा भालेराव व सर्व नांदेड येथील मित्रमंडळाच्या वतीनं इथल्या या बौद्ध अनुयायांसाठी इथं पाण्याची व्यवस्था व केळी वाटप, फळ वाटप ठेवलेलं आहे। या मोर्चामधील जेवढी लोक येतील, जेवढे जास्तीत जास्त लोकसंख्या या मोर्चामध्ये बौद्ध अनुयायी येतील तेवढ्या लोकांना पुरेल एवढा पाणी साठा या ठिकाणी व केळी या ठिकाणी उपलब्ध केलेली आहे। व आमच्या सर्व इथं मित्रमंडळाच्या वतीनं त्यांना हा पाणी व केळी वाटप आम्ही सर्वजण मिळून करणार आहेत। आज नांदेड शहरामध्ये महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन निमित्त मोठ्या प्रमाणामध्ये जो जनसमुदाय जमलेला आहे आणि आता काही वेळामध्ये या मोर्चाची सुरुवात होणार आहे। आणि जास्त उन्हाळा असल्यामुळे आमच्या सर्व मित्रपरिवारांनी, विशेष म्हणजे सोनीताई सोनकांबळे व राजूदादा भालेराव यांनी मोर्चामध्ये समाविष्ट असणारे लहान बालक, बालिका, उपासक, उपासिका व सर्व बौद्ध बांधवांसाठी त्याची गैरसोय होऊ नये, पाण्यासाठी त्यांना इतर भटकंती करावी लागू नये यासाठी त्यांनी पाणी वाटप आणि केळी वाटपाचं आयोजन करण्यात आलेलं आहे। हा जनसमुदाय खूप मोठ्या प्रमाणावर असून आमची एकच मागणी आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात यावं, यासाठी आमची ही रास्त मागणी आहे। आणि सर्व समाज बांधव, समाजातील प्रत्येक घटक या मोर्चामध्ये समाविष्ट झालेला आहे। विशेष म्हणजे भारतीय बौद्ध महासभा, समता सैनिक दल, आदरणीय भिक्खू संघ यांच्या वतीने हा सर्वपक्षीय सर्व
मोर्चा काढण्यात आलेला आहे आणि या मोर्चामध्ये सर्वजण आम्ही समाविष्ट आहोत आणि आमची हीच मागणी आहे की लवकरात लवकर महाबोधी महाविहार हे बुद्धांच्या ताब्यात द्यावं। आंदोलन को उखाड़ने में लगी हुई है, मायावती ताकतें इस आंदोलन को दबाने में लगी हुई है, बौद्ध भिक्षुओं को एक जगह से दूसरी जगह खदेड़ने में लगी हुई है, लेकिन बौद्ध भिक्षुओं का मनोबल कटेगा नहीं, हटेगा नहीं, छूटेगा नहीं। हम पीछे हटने वाले नहीं हैं। बौद्ध लोग जाग चुके हैं, बौद्ध समाज जाग चुका है। भारतीय संविधान का हम पूरी तरह से अनुसरण करते हुए संविधान के अनुरूप इस कानून को निरस्त करके रहेंगे, क्योंकि ये कानून भारतीय संविधान की खिलाफ वर्जी करता है। इस कानून ये भारतीय संविधान के विरोध में है, इसलिए ये कानून ज़्यादा दिन तक चलना नहीं चाहिए। पहले 1932 में ही